की जय। बोल छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। गौ माता की जय। गायत्री माता की जय। चंद्रभागा माता की जय। पंढरपुर धाम की जय। सब संतन की जय। हरि ओम नमः पार्वती पते हर हर। पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। श्री गुरु बोधे बाबा की जय। पार्वती पते हर 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 महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। वंदे 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 रामकृष्ण हरी। आपण आपल्या जीवनातील एक विशिष्ट अशा टप्प्यावर आलेलो आहोत. आता हा टप्पा असा आहे, इथून जीवनात जिकडं पाहिजे तिकडं द्वार उघडून मिळतात. पंढरपुरामध्ये आपण आलेलो आहोत. परंतु जे आदरणीय श्रीगुरु बाबांच्या परंपरेमध्ये ज्या शिकवण्या दिल्या जातात तर त्या शिकवणीमध्ये आपण बसत आहोत. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये मोठमोठाली ध्येय आपल्या पुढे मांडल्या जाणार आहे आणि त्या ध्येयाला काबीज करण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती कशी मिळवायची त्याची तालीम या ठिकाणी दिली जाणार आहे. कोणतंही ध्येय प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला शक्ती असल्याशिवाय ध्येय मिळेल. कायम आत्मा बलहीने लभ्य. आत्मा हा बलहीनाला कधी मिळू शकत नाही. ठाकरे साहेबांचं आळंदीला व्याख्यान होतं, मूळ भाषण होतं. त्या भाषणातून बसलो होतो. त्यांनी बोलले होते की किड्या मुंग्यासारख्या जगल्यावर तुडवलं काही तक्रार करू नका. विस्तवासारखं जरा दोन हात मागून जातील. त्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये फक्त बलाला मान मिळतो. तेव्हा या ठिकाणी आपल्याला बल मिळवायचं आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नाचं पराकाष्ठा करण्याची इथं विडा उचलायचा. सगळ्यात आदर्श ध्येय मिळवण्याचं, शक्ती नसताना ध्येयापर्यंत पोहोचण्याचं आदर्श सर्वोत्कृष्ट उदाहरण जगातलं, भारतातलं, महाराष्ट्रातलं नाही, जगातलं एकमेव उदाहरण कोणतं? परंतु आदरणीय श्री गुरु अनिल काकांनी सांगितलं होतं. जवळजवळ त्याला ज्या मित्रांनी जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला पहिला पाठा होतो की अमेरिकन आर्मीमध्ये परीक्षा राहते आणि त्या परीक्षेमध्ये युद्धनीतीचं धडे देत असताना अफजल खान वजा हा प्रकरण शिकवल्या जातो. ते प्रकरण पूर्णपणानं शिकल्याशिवाय त्याची मार्ग मिळाल्याशिवाय आर्मीमध्ये त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही. एवढं जागतिक लेवलला ज्यांनी ध्येय प्राप्तीसाठी शून्यातून विश्व निर्माण कसं होऊ शकतंय आणि आपण शून्यातून विश्व ब्रह्मापर्यंत कसं पोहोचू शकतो उत्तम उदाहरण आहे. आणि ते सविस्तरपणानं अत्यंत विश्वसनीय असे पुराव्यानिशी आपल्याकडं मांडल्या जातं. आपण कीर्तनकार आहात, खाली कीर्तनकार आहात. या कीर्तनकारामध्ये एखादे ढोक महाराज बसले असतील, असे मोठमोठ्याने वक्ते बसले असतील. याच्यातच उद्या समाजाच्या गळीत ज्ञानोबारायचं तुकोरायचं तत्वज्ञान देण्याची क्षमता आपल्या वाक्या पुण्यात आहे असे वक्ते त्यातून उत्पन्न होणार आहे. मग त्या वक्त्यांच्या मुखामध्ये बिरबल बादशाहच्या गोष्टी येण्याऐवजी छत्रपती शिवबुद्रूंच्या गोष्टी आल्या. हे ध्येय उदात्त ध्येय बाळगून आमचे पूर्वजा या ठिकाणी तुम्हाला यांचा ओळख नाही. मी त्यांची ओळख कशी झाली ती उदाहरण सांगतो.
रामशिला पूजनाचा काम होता तो. पंढरपुरामध्ये रामशिला पूजन होतं. मी नवीन होतो या ठिकाणी, जास्त ओळखी नव्हत्या, आणि मी ती हरिहर महाराजांच्या मठामध्ये संबंधित अशा तिकडे गेलो होतो. आणि शिला करण्यासाठी ती मिरवणूक आहे, आपणच त्याचा सहभागी व्हावं म्हणून त्या ठिकाणी आलो होतो. आणि त्या ठिकाणी अनिल लोंढेंच्या घराजवळ पोलीस चौकी होती. तो चौक होता मोठा. ते अर्बन बँकेतून येणारा रस्त्यावर मिरवणूक आली होती, आणि त्या ठिकाणी 10-20 मुलं तरुण मुलं उभी होती. आणि मुलं असताना काका लहान होते तेव्हा, त्यांच्या मोठ्या भगिनी दोघी तिघी काका, काकाच्या डोक्याला भगी टुकली होती आणि येत होते. आणि मी पोपड्याला त्या मुलांसारखाच उभा होतो. मिरवणूक पुढे आली की आपण सामील व्हावं म्हणून. तेव्हा ते मुलं सामील होत नव्हते, तसेच कोपऱ्यात उभी होते. आणि सगळीच मिरवणूक पुढे आली आणि महिला यायला लागल्या. तेव्हा परमपूज्य आदरणीय दादांच्या मोठ्या भगिनी समोर आल्या, माईक हातात घेतला जो घोषणा देत होता. त्यांनी मोठ्यानं आंघोळी केली, त्या मुलांकडे हात केला, बघता काय सामील व्हा, बघता काय सामील व्हा. त्यांनी खाली माना घातल्या आणि मिरवणुकीत आली. तरुण मुलगी बघतात ते सामील व्हा म्हणल्यानंतर ते मुलं खाली मान घालतात आणि सामील होतात. तेव्हा आमच्याबरोबर ते आमच्या मठाचे मालक होते, त्यांना विचार हे कोण आहे? म्हणजे अनिल काकाची मुलगी आहे. मी नंतर माझ्या मनात आली अनिल काका कोण आहे. मग त्यांनी मला सांगितलं, घर विचारत आलो. आणि घर विचारत येऊन त्यांच्या घरी गेलो, काकांचं दर्शन घेतलं. काकाचं दर्शन घेतल्यानंतर ओळख करून देताना सांगितलं, मी धर्म भास्कर पाचलेगावकर महाराजांचा शिष्य आहे. म्हणजे माझी ओळख करून देताना त्यांनी हा आपला कोणीतरी आहे असं वाटावं यासाठी असं ओळख सांगितली. धर्म भास्कर पाचलेगावकर महाराज म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी. नेहरू असो, गांधी असो, इंदिरा गांधी असो, यांनी ज्यांना आदर्शात दर्शन घ्यावं आणि शिवसेना स्थापनेसाठी सिंहाचा वाटा मुख्य लोकांचा होता, त्याच्यात ज्यांचं नाव होतं असे ते पाचलेगावकर महाराज. त्यांच्या नावाने ओळख करून दिली. नंतर आमचं एवढं, मी जरी वयाला लहान असलो तरी मला काका एवढं प्रेमानं बोलायचे आणि येत जात राहिलो. त्याच्यातून हा पाठ सुरू झाला. तर काकांनी म्हणायचे, परमपूज्य आदरणीय काका, आपल्याला माहीत नाही, आपल्या सगळ्या गावाकडे असताना सगळ्या गावगाव श्रावण महिन्यामध्ये पूजा लावल्या जातात. पांडुरंगाचा हरिविजय ग्रंथ लावल्या जातात. पण श्रावण संपला की आरती करत असतो. आमचा पाठ सुरू व्हायचा अगोदर परमपूज्य आदरणीय काका घरी महिनाभर शिवप्रभूंचं शिवचरित्र वाचन रोज तासभर राहायचं. कुटुंबातले सगळे ऐकायला तसे काकाने सांगायचं. एवढी उपासना होती. पंढरपुरातून आपण पंढरपुरात वारीला येतो, पण पंढरपुराचे मुख्य बळगे, मी तर एवढं सांगू इच्छितो की पंढरपुरामध्ये वारकऱ्याचं आणि बडव्यांचं जे एकत्रीकरण केलेलं आहे तर परमपूज्य आदरणीय काकाने. काका स्वतः पालखीत सगळ्या पालख्या घेऊन सगळ्या पालख्या नारळ मिळेपर्यंत स्वतः जातीनं पांडुरंगाच्या जवळ उभं राहायचे. सगळ्या पालख्यावर तर आदरानं त्यांचा आदरातिथ्य व्हावं, सगळं आदरानं नारळ मिळावं तिथं काका स्वतः जातीनं घ्यायचे. कारण कोणा ब्राह्मणाकडून एखाद्या वारकऱ्याचा अवमान केल्या जाऊ नये देवापाशी, हे त्यांच्या अंतःकरणात होतं. इतकं उच्चतम ध्येय बाळगून त्यांनी शिवप्रभूच्या उपासना केली. आपण पंढरपूरला वारीला येतो, पण परमपूज्य आदरणीय काका वारीचं तर सगळं सांभाळत होते, परंतु चैत्र शुद्ध पौर्णिमेला शिवप्रभूंच्या पुण्यतिथीच्या दिवशी समाधी स्थळावर जाऊन तिथं भजन कीर्तन करणं, प्रदक्षिणा करणं, त्यांची आरती करणं, पूजा अर्चा करणं, हे ज्यांनी चालू केलं पंढरपुरातून अव्याहात, ते आजही चालू आहे. परमपूज्य आदरणीय दादा मुलं घेऊन टेम्पो जे घेऊन 400-200 माणसं घेऊन ज्या वेळेला जास्त लोक जात नव्हते शिवप्रभूंच्या समाधीविषयी, त्यावेळेला इथून वारी चालू केलेली आहे. आणि आषाढी वारीसारखं प्रतिवर्षी ते शिवप्रभूंच्या समाधीस्थळावर जात असतात, आरती पूजा करत असतात. असं शिवप्रभूची उपासना करणारं ब्राह्मणाचं घर, बडव्यांचं घर, ज्यांच्या कुणाचा संबंध परमपूज्य आदरणीय गुरुनामगुरू प्रल्हाद महाराज बडवे यांच्याशी आहे, त्यांच्या परंपरेमध्ये जे जगद्गुरु तुकोबाराया ज्यांच्याकडे उतरत होते, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाची जे सगळी मांडणी करून उभं राहायचे असे प्रल्हादराव बडवे. ज्ञानोबा तुकाराम भजन ज्यांच्या मुखातून ऐकलं, देवाचं भजन ज्यांनी ऐकलं आणि आपल्याला ज्यांनी सांगितलं असे प्रल्हादराव बडवे यांच्या कुळाशी पूर्वज आहेत. ते तेव्हा आपल्या सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे, आपण ज्ञानेश्वरी गाथा जेवढ्या प्रेमानं ऐकता, अंतकरणात साठवता, अभ्यास करता, तेवढाच अभ्यास आपण शिवप्रभूच्या चरित्राचा करावा आणि आपल्या जीवनामध्ये ध्येयनिष्ठेसाठी त्यांचा आदर्श बाळगावा आणि त्या पद्धतीने वाटचाल व्हावी अशी मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो. परमपूज्य आदरणीय भक्तराज महाराजांना महाराजांचं दादांचं पूजन करा.
व्यासपूजा करा असं मी विनंती करतो. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शांति शांति शांति. आपल्याला वेळ होऊन राहिला आणि मी काही बोलणार नाही, मधात एखाद्या दिवशी बोलणारच. फक्त आता चांगला योग आहे, शिवचरित्र ऐकून घ्या. झोपायचं नाही, ज्याला झोप आली ते उभे राहत जा कोपऱ्या कापऱ्यामध्ये, परंतु पूर्ण शिवचरित्र ऐकलं गेलं पाहिजे हा एक भाव आपल्या मनामध्ये ठेवा. वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपल्या सगळ्यांना एक कागद दिलेला आहे. सगळ्याच्या हातात तो आहे, पण कोणतंही ग्रंथ वाचन करताना किंवा पारायण करताना आपण त्याचं स्मरण आधी करतो. बरोबर आहे ना? काय विषय आहे तो, ते थोडंसं स्मरण सामूहिक करू. मुद्दामून तुम्हाला त्यासाठी छापून दिलेली आहे प्रिंटर. एकत्रित वाचून रोज ते सुरुवातीला राहील आपल्यापाशी. हा कागद रोज ठेवा, आपल्या रोजच्या वहीत पुस्तकात आहे त्या, आणि जे काही सुरुवात होईल त्यावेळेस ते वापरायचा. आणि वही रोज समोर असावी शक्यतो. काही विषय बोलता बोलता जे असतात, तुम्हाला जे टाचून काढावं वाटतं, टिपून ठेवावं वाटतं ते ठेवा. जेवढं जास्तीत जास्त करता येईल ते केलं पाहिजे. कारण हे असणारं शिवचरित्र सुमारे 25 वर्षापूर्वी आमचे वडील भक्तराज महाराज, नारायण बाबा आणि अजून काही त्यावेळेस मंडळी होती, बाबुराव वाघ, मारुती महाराज आपले तुलतुणे, या सगळ्यांनी विनंती केली की हे शिवचरित्र विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. आम्ही रोज धर्माचा अभ्यास करतोय, पण धर्मरक्षकही आम्हाला कळायला पाहिजेत, या अर्थाने आम्हाला सांगा. म्हणून ते पहिल्यांदा 5-6 लोकांच्या विषयातून सुरू झालं आणि त्याला आता 25 वर्ष सुमारे झाली. बरोबर आहे ना? आता 25 वर्ष ते चाललेलं आहे. हजारो विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केलाय. आता कीर्तनातून ते बोलत आहेत. आणि यंदाच्या वर्षीचं हे शिवचरित्र आपल्याला अजून योग असा चांगला मिळतोय. जागाही चांगली मिळाली आपल्याला आणि संख्याही वाढते. आज असणारी संख्या अजून उद्या वाढण्याची शक्यता आहे आपल्याकडं विद्यार्थ्यांची. त्यामुळं आहे, अनेक गोष्टींचा विषय आहे. पण शिवचरित्र सुरू करण्यापूर्वी प्राथमिक जे असतं भगवंताचं स्मरण ज्याला म्हणतो आपण, ते करूयात. आणि मग पुढचाही विषय आहे तोही बोलूया. सगळ्यांनी आपला आपला कागद हातात घ्या. शिवरायासी आठवावे, जीवित तृण समान मानावे, देवलोकी परलोकी करावे, कीर्ती रूपे शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सगळी देणे कैसे असे, सकळ सुखाचा त्याग करून साधिले तो योग, राज्य साधना की लवकर कैसे करावी, याहून करावे विशेष, तरी म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष करावे. तव सौर्याचा एक अंश दे, तव देहाचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवाचा एक शरण दे, त्या दीप्ती तुझी दिशा तुझ, उदू
महामायायामी भारत राष्ट्रधर्मकी विधावत महापुत्राय जयसत्सहारा जयाच्या स्मृती निर्णय स्वाहा गुरे देशावकाशयाच्या भावी शिवाजी पुराष्ट्रमंत प्रभावी कुंडली महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. हे थोडक्यात आपल्या विषयाचं जे चिंतन करतो आहोत त्यांचं स्मरण नित्य असावं, त्यांचं वागणं बोलणं चालणं कर्तृत्व आपल्या अंगी क्षणाक्षणानं कणाकणानं यावं ही त्यांनाच केलेली प्रार्थना आहे. आणि त्यातून काय होईल, उद्याचं महाभारत घडवण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होईल. महाभारत याचा अर्थ महाभारतातली कथा घडल्यानंतर जसा हा राष्ट्र निर्माण होत आहे ते पाहून आपण जगतो. धृतराष्ट्राचं जीवन कसं आहे, ते कसं टाळावं, आणि युधिष्ठिराचं कसं आहे, अर्जुनाचं कसं आहे, भगवान श्रीकृष्णाचं कसं आहे, ते कसं आचरावं हा विचार महाभारतातून आपण शिकतो. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातला विचार आपण कसा शिकायचा आहे हे नमन आहे. या अर्थानं तो विषय आहे. आता आपण सुरुवात करूया. मागच्या वर्षी शिवचरित्र जे झालंय त्याचा विषय मी बोलेन सविस्तरानं, पण तिथपर्यंत जे संपलंय तिथून पुढे आपल्याला चालू करायचं. पण 2 दिवसात मी तिथं आणून ठेवेल विषय. म्हणजे मागच्या वर्षी आपलं शिवचरित्र साधारण शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगांबरोबर तह करण्यापर्यंत आलेला आहे आणि मग पुढचा विषय होणार आहे. पण तह करण्यापर्यंत शिवपूर्व काल ते हे 2 दिवसात फार ओघानं लवकर येईल. कारण दरवर्षी ते तिथून पुढे चालू करतो आपण. जसं ज्ञानेश्वरी गाथा चिंतन तिथून पुढे चालू होतो त्या पद्धतीने चालेल. पण आजचं शिवचरित्र सुरू करण्यापूर्वी शिवचरित्राचा भाव किंवा ज्याला मंगलाचरण आपण म्हणतो ते मंगलाचरण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे ज्या चरित्रात लिहिलेलं आहे ते आपण वाचू आणि मंगलाचरणातून पुढे जाऊ. मंगलाचरण का, कशासाठी आणि शिवचरित्र का हाही विषय साकारलेला जसा पुढे सरकेल रोजच्या हिशोबाला तसं चालेल. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उत्तंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी ये. सुदीन सुवेळ मी शिवरायाच्या जन्माचं आख्यान मांडलंय, तू ऐकायला ये. मोरगावच्या मोरेश्वरा आशीर्वाद आहे, शिंगणापूरच्या महादेवा डोलायला ये. जेजुरीच्या खंडेराया भंडारोदळीत या, जरंड्याच्या मारुतीराया संबळ वाजवीत या. सासवडच्या भैरवनाथा पोत नाचवीत या, रामटेकच्या रामराया झंझा वाजवीत या. कोल्हापूरच्या आई माझ्या पाठ राखडी ये, चुकलं माकलं तर तू मला सुचवायला ये. कवळ्याचे शांतादुर्गे पाळणा गायला ये, अमरावतीचे अंबाबाई आंदोळायला ये. चंद्रपूरच्या काले माते काजळ घेऊन या, माहूरच्या मातोश्री तीट लावण्या या. अंबेजोगा जोगेश्वरी औक्षणाला ये, ललाटीचा लेख लेण्या सटवाई ये. शिवनेरीच्या शिवाई तू नाव ठेवण्या ये, पंढरीच्या पांडुरंगा साखर वाटण्या या. नामयाच्या जनाबाई नाहू घालण्या या, पंढरीच्या पाळण्याच्या या पाळण्याला सजवायला सावता माळी या. सोनाराचे नरहरी घाई घाई या, राजलेणी बाळलेणी घेऊन तुम्ही या. बुट्टीदार कुंची घेऊन नामदेवा या, देशिकार लेण्यासह ज्ञानदेवा या. दृष्टमणी गुंफोड या तुकारामा या, लिंबलोण उतराया कान्होपात्रा या. वाघोलीच्या रामेश्वरा पंचांग घेऊन या, जन्मराशी कुंडलीचं भाग्य सांगण्या या. मुक्ताबाई सखूबाई बहिणाबाई या, बाळंतिवडा पदराखाली झाकून या. शेख बाबा मोहम्मदा हळूहळू या, श्रीगोंद्याच्या पेठेतून रिंगणी घेऊन या. आजोळीचे धवळे गाया महदंबा या, रिद्धपूरच्या चक्रधरा लीळा कराया. सेना गोरा एका चोखा रामदासा या, महावीरा बसवेश्वरा कौतुकाला या. राड बोली कोकण बोली अहिराणी या, माय मराठीच्या लेखी बहिणींनो तुम्ही या. शेले शालू अलंकार शृंगारुणी या, नवरस नवरंग उधळीत उधळीत या. हेमाडपंथी सकळावती सुंदरावती या, अक्षराचे कुंभ घेऊन ठुमकत ठुमकत या. वैनगंगे पैनगंगे बाणगंगे ये, गोदे कृष्णे वर्धे पूर्णे इंद्रायणी ये.
महाराष्ट्राच्या गंगांनो या, महाराष्ट्राच्या पवनांनो या, दूधसागरा फेसाळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्त्रशीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांसह सात पुढ्यासह ये, किल्ल्यांनो या, तटपोटांनो या, प्रचंड अवघड बुरुजांनो या, जलदुर्गांनो या, दर्यासह या, तुफान गरजत लाटांनो या, देवगिरीच्या यादव तख्ता छत्रच्या मोरा मुकुटासह ये, राजदुंदुभी बिरुदासह राजसभेसह सैन्यासह ये, सप्तसागरांनो या, चंद्र सूर्यांनो या, ग्रह नक्षत्रांनो या, दाही दिशांनो या, देवदेवतांनो, संत सज्जनांनो, 96 कुळीच्या कुरवंतांनो, मराठ मंडळींनो, अवघे अवघे या. मी शिवाजी राजाचं चरित महाराष्ट्र रसात गातोय, तुम्ही ऐकायला या. हे नवनवोन्मेषशालिनी, चातुर्य कला कामिनी, अभिनववाद विलासिनी, वीणावादिनी, विश्वमोहिनी महाराष्ट्र शारदे ये. आता केवळ तुझ्यासाठी आम्ही खुरावलो आहोत, तू वीणा छेडी छेडी दे. हे मंगलाचरण आहे. मंगलाचरण म्हणजे काय, आपण आता अभ्यासच करतोय आणि चातुर्मासाचा पहिला दिवस आहे, त्यामुळेही मंगलाचरण, शिवचरित्राचंही मंगलाचरण. कोणतंही कीर्तन, प्रवचन, कार्यक्रम, भजन किंवा घरात लग्न कार्य काही असलं तर पहिल्यांदा मंगलाचरण केलं जातं, पहिल्यांदा देवतांचं आवाहन केलं जातं. आपण आता केलं हे सगळं देवतांचं, साधू संतांचं, सगळ्यांचं आवाहन केलं. नुसतं तेवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सकल नद्या, ज्याला आपण सरिता म्हणतो, त्यांचं आवाहन आहे, महाराष्ट्रातल्या गडकोटांचं आवाहन आहे, सगळ्या लोकांनाही आवाहन केलं, श्रोत्यालाही आवाहन केलं की प्रत्येक गोष्टीची तुलना किंवा विचार त्या वेळी व्यक्त करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हे आवाहन केलं. आपण जेव्हा आम्ही ते सविस्तरानं बोलतो, ज्ञानेश्वरी लिहिली त्यात सुरुवात काय आहे तर मंगलाचरण आहे. आवाहन काय आहे, या अनेक गोष्टींचा विचार व्यक्त करा. यात किती विचार व्यक्त केलाय, सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलवणं केली, सगळ्यांना, काही संतांना आहे, साधूंना आहे, नद्यांना आहे, भाषेला आहे, देवांना आहे, सगळ्यांना आवाहन केलंय. कारण उत्तम कार्य मांडलंय त्यात तुम्ही आहे. मंगलाचरण ज्याला म्हणतात ते हे आहे. आपल्याकडे मंगलाचरण आपण अगदी रोजचं भजन सुरू केलं तर पहिला अभंग काय असतो, रूप पाहता तुझे. गाथ्याचं पारायण सुरू केलं, पहिलं काय असतं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, पहिल्यांदा काय आहे, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशी सकलपती प्रकाशू. पुढे खूप म्हणजे खूप मंगलाचरणाचे नाथ महाराजांचा असू द्या, कुठलंही मंगलाचरण. पण मंगलाचरण म्हणजे काय, थोडक्यात त्याचा विचार व्यक्त करू. मंगलाचरणाचं स्थान, स्थानाच्या विषयानं होणारी प्राप्ती, मंगलाचरणाचं कारण, मंगलाचरणाचा क्रम, मंगलाचरणाचा उद्देश आणि मंगलाचरणाचे प्रकार, अशा खूप गोष्टींचा विचार करता येईल. मंगलाचरण म्हणजे मंगल आचरण, दोन शब्द आहेत. मंगल म्हणजे शुभकारक, कल्याणकारक, सुलक्षणी. नुसतं तेच शुभलक्षणी आहे असं नाही, त्याच्यातूनही येणारे जे आहे ते पुढचं ते शुभ आहे, म्हणून मंगल. मंगल म्हणजे भाग्यकारक, मंगल म्हणजे सुदैव देणार. एवढंच नाही, मंगल म्हणजे आरंभी ज्याच्या स्मरणाने पुढची विघ्न टळतात असं. आणि आचरण, आचरण म्हणजे वर्तणूक, आचरण म्हणजे रिवाज, आचरण म्हणजे पद्धती किंवा आचरण म्हणजे कृत्य जे पार पडतो ते. चर, चर म्हणजे चालणे. आ म्हणजे अव्याहत अशा अर्थाने, आणि त्याचा प्रत्यय तुम्ही व्याकरण शिकताय, त्याचा विस्तार तुम्हाला जास्त अजून ते साकल्याने. आचरण जे सातत्यानं चालत राहतं ते कृत्य जे आहे ते मंगल असावं ही कामना करणं म्हणजे आचरण. म्हणजे इथून पुढे आपण जे शिवचरित्र करणार आहोत, इथून पुढचा जो चातुर्मास करणार आहोत तो मंगलकारक व्हावा म्हणून पहिल्यांदा केलेलं देवतेचं स्मरण, याला मंगलाचरण म्हणतो आपण. मंगलाचरणाच्या 3 ठिकाणं सांगितलेली आहेत संतांनी. मी सगळा विस्तार बोलणार नाही कारण फार त्यातच वेळ जाईल खूपसा. एक दिवस नुसत्या मंगलाचरणावरच जाईल असा विषय आहे. चैतन्य महाराजांनी मंगलाचरणाचा विषय सुरू केला, ओमच का आणि मंगलाचरण का. एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना गेलाय, लक्षात ठेवा.
ज्ञानेश्वरीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मंगलाचरणाला 1 महिना गेलाय. तेवढा विस्तार आपल्याला नको आहे. आपल्याला नको याचा अर्थ आपल्याला दुसऱ्या अर्थानं बोलायचं आहे, खूप गतीने जायचं आहे. कारण एक चातुर्मासात शिवाजी महाराजांचं एक चरित्र पूर्ण होत नाही. कमीत कमी 3 चातुर्मास करावे लागतात तेव्हा ते होतं. तेवढंच करायचं तर मंगलाचरणात एक गेला तर 305 चातुर्मास होते. हो, मंगलाचरण कुठं कुठं करावं? आरंभी, मध्य आणि अंत्य 3 ठिकाणी करावं. कोणत्याही कार्यक्रमात 3दा मंगलाचरण करावं. किंवा एका वेळी एकदा केलं तरी चालतं. कधी मध्य करावं, कधी आधी करावं, कधी अंत्य करावं. प्रत्येकाचं फळ वेगळं वेगळं आहे. त्यामुळे बहुतेक लोक सगळीकडे मंगलाचरण 3दा करतात. मंगलाचं नामस्मरण, आवाहन. मंगलाचरण म्हणजे आवाहन. हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही या आणि आम्ही जे काम मांडलंय त्याला आशीर्वाद द्या. ते निर्विघ्नपणे पार पडू द्या. ते यशस्वी होऊ द्या. आणि त्या ठिकाणी तुमचं अधिष्ठान असू द्या. आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीला दृष्टांत दिलं म्हणजे जास्त लवकर समजतं अशा पद्धतीने सांगतो. नाथ महाराजांचं रामायण जेव्हा नाथ महाराज सांगायचे तेव्हा समोर पाठ मांडलेला असायचा. मग अधिष्ठान पाठ म्हणजे काय? ते रामरायाचं सांगत असणारं नाथ महाराजांचं चरित्र ऐकायला भगवान मारुती येऊन उपस्थित व्हायचा. म्हणजे देवाला आवाहन करणं किंवा त्याचं अधिष्ठान ठेवणं ते देव तिथे येतो. म्हणून मंगलाचरण. आणि आलेलं विघ्न मारुतीला यायला काही विघ्नच राहणार नाही ना. मंगलाचरण त्यासाठी आहे. देव कोणचा असावा विषय नाही. गणपती असावा, मारुती असावा, सरस्वती क्रमात तो पण आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल किंवा आपला गाथा पाहाल किंवा ज्याला आपण नाथांचं रामायण पाहतो किंवा भागवत पाहतो, यात मंगलाचरणाचा क्रम खूप सविस्तर आहे. त्यात क्रमामध्ये गणपतीचं आवाहन पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदा सरस्वती आहे, तिसऱ्यांदा सद्गुरू आहे, चौथ्यांदा संत सज्जन आहे, पाचव्यांदा इष्टदेवता आहे आणि मग ग्रंथ विषय प्रतिपाद्य केला आहे. आता केलेल्या मंगलाचरणात या पद्धतीनं देवतांचं आवाहन आणि शेवट ग्रंथाचा विषय सांगितलेला आहे. मी शिवाजी राजाचं चरित्र बोलतोय, तुम्ही या. ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोत्यांना सुद्धा आवाहन केलं, तुम्ही ऐका. माझा मराठाची बोलपोटकी भाषेचाही विषय मांडलाय. अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं मंगलाचरण नुसते ज्ञानेश्वरीच्या आरंभी असं नाही, तर प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला मंगलाचरण मांडलेलं आहे. प्रत्येक अध्याय. मग त्याचा विचार असा करता येतो, आरंभी अध्यायाच्या आरंभी किंवा ज्ञानेश्वरीच्या आरंभी झालं. मध्य म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ते मध्यच मांडलं पाहिजे. आणि अंत शेवटचं बसायला नाही, ते मंगलाचरण. कसं आहे पुढे विचार करू. आरंभी केल्यानं काय होतं मंगलाचरण? आरंभी मंगलाचरण केलं तर गुरु शिष्यांचा जेव्हा संवाद चालत असतो तेव्हा त्यात आरंभी मंगलाचरण शिष्य त्या विद्येत प्रवीण बनतो, पारंगत बनतो. म्हणून आरंभी मंगलाचरणाचं महत्व आहे. नुसतं तेवढंच नाही, वाचन चालू असेल, मंगलाचरण सुरुवातीला केलं तर त्या वाचनानं वाचक आयुष्यमान बनतो. लक्षात येतंय ना? नाही लक्षात आलं तर मला सांगा. इथं नाही कळलं आम्हाला, अजून थोडं सांगा. आपल्याला जायचं त्या पद्धतीने जाऊ. मंगलाचरणाच्या सुरुवातीनं मंगल वाचक इच्छेमुळं मंगल कामनाची पूर्ती होते. आपण काय करणार आहोत? शिवचरित्राचा विचार करणार आहोत. तो मंगलमय विचार आहे, तो पूर्ततेला न्यायचा आहे. आपल्या विषयाने विचार करू. तुकोबारायांचं मंगलाचरण समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो, मागणं पण त्यातच आहे. नुसतं मंगलाचरण नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, माझी वृत्ती आणि माझी दृष्टी विचार त्या पांडुरंगाच्या पायापाशी दृढ राहोत, ही पहिलीच मागणी होती. ही जी मनोकामना आहे ती पूर्ती करण्याचा विषय भगवान आपल्याला पूर्त करून देतो, म्हणून मंगलाचरण. आणि जेव्हा ग्रंथाच्या आरंभी वाचनाचा झाला, ऐकण्याचा झाला, पण ग्रंथ निर्माता असतो तेव्हा मंगलाचरण लिहितो, त्यानं ग्रंथ प्रसिद्ध पावतो. तुम्ही मला हे का सांगताय? तुमच्यातला कदाचित उद्या कोणी ग्रंथ निर्माता झाला तर आधी मंगलाचरण केल्याने काय होईल? आपला ग्रंथ प्रसिद्धीला पावेल या इच्छेने तरी तो ग्रंथात मंगलाचरण करेल. लक्षात ठेवा, मंगलाचरण कशासाठी हे पहिला विषय तिथं आज म्हणजे आधी असेल तर, सुरुवातीला असेल तर. दुसरा मध्य आहे, मध्यात मंगलाचरण केलं तर काय?
तर विद्या निर्विघ्नपणे प्राप्त होते. मध्ये कुठलेही विघ्न येत नाही. मध्ये जर मंगलाचरण मध्ये करत गेलं तर तुम्ही म्हणाल कसं काय मध्ये करावं. आपलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन जेव्हा चालू असतं तेव्हा मध्ये काय असतं, विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम भजन असतं, ठोपा रुक्माई भजन असतं. हे मंगलाचरण आहे. म्हणजे मध्ये असणारं मंगलाचरण नसतं. मंगलाचरण नाही, मध्ये असणारं मंगलाचरण. आणि मग काय होतं, त्या कीर्तनात येणारं जे ज्ञान आहे ते निर्विघ्नपणे प्राप्त होतं. म्हणून मध्ये मंगलाचरण आदी मध्य आणि अंती. तिसरा विषय आला. अंतीनं केल्याने काय होतं, अंतीनं केल्याने जे काही मंगलाचरणाचा विषय चालू आहे त्या विद्येची फळाची प्राप्ती होती. म्हणजे सुरुवातीला मागितलं आमकं व्हावं, हे पूर्ण व्हावं, पूर्ण झालं, ते प्राप्त झालं, पण त्याचं फळ आहे ते पदरात पडणं आहे, ते शेवट आहे. त्या अर्थाने मंगलाचरणाचं महत्व मोठं आहे. हे झालं स्थानाचा भाग. क्रमाचा भाग मग अशी बोलून गेलो. मंगलाचरणाचा उद्देश काय. पहिला उद्देश आहे विघ्नहरण. मंगलाचरण केल्यानं त्या कामाच्या शेवटापर्यंत जाईपर्यंत विघ्न येत नाही, त्याचं हरण होतं. मग मी नाथ महाराजांचं उदाहरण सांगितलं. नाथ महाराजांचं उदाहरण सांगतो किंवा शिवचरित्रातलंही उदाहरण देतो. विघ्न येणं मध्ये नाथ महाराजांनी रामायण लिहायला सुरुवात केली आणि रामायणाच्या पूर्ती आधीच त्यांना लक्षात आले की आपला विषय आता आयुष्याच्या पूर्ती आलेली आहे. लक्षात ठेवा, मंगलाचरण केलंय मग आयुष्य पूर्ती. आयुष्य हा भाग वेगळा, पण इच्छा काय आहे, भावार्थ रामायणाची पूर्ती होणार आहे. रामायण पूर्ती कसं व्हावं. नाथ महाराजांनी देवोबाच्या डोक्यावर हात ठेवला, बाकी काही करावं लागलं. इच्छा पूर्ती गावोबाच्या डोक्यावर हात ठेवला. गावाची कथा आपल्याला कदाचित ऐकून माहित असेल. एक आई लहान मुलगा घेऊन नाथांकडे आली. हा रोज पुरणपोळी खायची म्हणतो. मी घालते, मी थकले, आता मी घालू शकत नाही. दोन्ही तिन्ही अर्थाने माझं वय झालं म्हणून मला होत नाही. दुसरं आर्थिक परिस्थितीने रोज पुरणपोळी खायला घालायची. पण तुमच्या घरात देवाला रोज पुरणाचा नैवेद्य आहे, तुमच्या बरोबर ह्यालाही पुरणाची पोळी खायची इच्छा आहे, तर पूर्ती तुम्ही करायला ठेवून द्या. नाथ महाराजांनी ठेवून घेतलं गावबाला. आणि गावबाने नाथ महाराजांकडं सगळं पुढचं आयुष्य काढलं. काही काम करत नव्हता गावबा. नाथ महाराजांच्या घरी असणारे अन्य लोक काम करायचे, दान करायचे, काही नाथांनी निघून दिले. गावबा काही करायचं नाही, नुसतं रोज पुरणपोळी खायचं आणि झोपायचं. काहीही करायचं नाही, बोलायचं सुद्धा नाही. लोक त्याला नावं ठेवायचे, ढय, मूर्ख आहे, ऐद खाऊ आहे, नुसतं गोड खायला पाहिजे, खायला आधी, कामाला कधी, झोपायला मधी, असा आहे. प्रत्येक गोष्टीत मराठी म्हणीत फार विशेष असते. लक्षात ठेवायचं. या म्हणीचा अर्थ कसा असतो ते लक्षात घ्यायचा. वाटते की पहिल्यांदा, कारण शेवटच्या पंक्तीला राहतं न राहतं उत्तम माहित नाही म्हणून आधी. कामाला कधी यायचंच नाही, म्हणजे कामाला कधी, आणि झोपायला मधी, कारण कडनं साप आला, इंचवाला तर कडे जायला जातो, मध्येला काही होत नसतं. दुसराही काही विचार असं गाव आहे कसं काय. नाथ महाराजांनी कधीही त्याला नाथ महाराजांनी नावच ठेवलं, त्याला काहीच बोलले नाही. पण जेव्हा रामायण आता अर्ध जात आहे आणि लोकांना आता माझा चालू आहे असा विषय, लोकांनी म्हणले तुम्ही रामायण पूर्ती झाल्याशिवाय कसं काय झालं, कारण त्याच्या आधी दुसऱ्याने रामायणाची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याचं रामायण अपुरं आहे, ते पूर्ण करण्याचा वर तुम्ही त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथे रामायण पूर्ण केलं, मग त्याचा काळ पुढे गेला. आता तुमच्या बाबतीत तुम्ही ती करा. ते म्हणजे नाही, इच्छित आहे ते देवाचं ते मी करणार, मी नाही थांबणार. मग तुमच्या रामायणाची पूर्ती कशी होईल. हा गावबा पूर्ण नाही असं नाथ महाराजांनी सांगितलं. आता गावभर बोलायला येत नाही, नुसतं बोलून खातून काय कसं काय व्हायचं. लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. खरोखर त्या गावबाने शेवटचे रामायणाचे भाग त्यांनी पूर्ण केलेले आहे. नाथाने कोणचं लिहिलंय, गावबाने कोणचं लिहिलंय आपल्याला समजत नाही. लक्षण आहे म्हणजे विघ्नाची निवृत्ती, विघ्न जरी आलं तरी रामायणाची पूर्ती नाथ महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसते. त्याच्यासाठी म्हणजे आपण विचार करतोय उद्देश काय, मंगलाचरणाचा उद्देश काय, हा उद्देश आहे. म्हणून नाथ महाराजांनी केलेलं मंगलाचरण आणि ते ग्रंथाची पूर्ती हे उद्दिष्ट शेवट तिथं आहे.
तिथं न्यायचं ते पूर्ण करून नाथ महाराज जरी गेले एक गेला तरी दुसरं हे वारकरी संप्रदायाची देणगी आहे महाराष्ट्रात जी शिवाजी महाराजांनी उचलली असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल कसं काय? समजा वारकरी संप्रदायाची देणगी याचा अर्थ असा, समजा आजचा कीर्तनकार आहे ते आजारी पडला, कीर्तन रद्द होत नाही, इतर ठिकाणी सभा रद्द होतात, कार्यक्रम बंद पडतात. वारकरी संप्रदायात कुठलाही कार्यक्रम ठरलेल्या वेळेला ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच होतो. समजा आजारी पडला बोलणारा माणूस, समजा व्याकरणाचा पाठ घेणारा आजारी पडला, दुसरा उभारतो पार पडतो. समजा विणा 8 दिवस गावातला, समजा विणेकरी आजारी पडला, पाय मोडला, लग्न झाला, अपघात झाला, कुठेतरी गेला, काहीतरी झालं, दुसरा उभारतो, दुसरा नाही तिसरा उभारतो. कार्यक्रम कधीही अपुरा होत नाही. विघ्नाची निवृत्ती इथं आहे, पूर्ण होतो. शिवाजी महाराजांनी कसं घेतलं उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांनी बोललेली वाक्य सांगतो आणि कृतीतलंही मावळ्यांच्या कृतीतलंही सांगतो. मी शिवचरित्र साकल्याने सांगणारच आहे, पण जिथं जिथं जो जो विषय येईल तिथं तिथे ते लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही कधी कीर्तन कराल, तुम्ही कधी प्रवचन कराल, तुम्ही कधी प्रबोधन कराल, तुम्ही कधी प्रवचनाच्या ऐवजी व्याख्यान द्याल, त्यावेळी व्याख्यानाच्या विषयात शिवचरित्र कुठे येईल तुम्हाला सांगता. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले आणि जात असताना सगळ्यांची हृदय खालीवर व्हायला लागली. महाराज महाराज थांबा थांबा, महाराज नमस्कार करणं, भावना उचलमळून येणं, भेटणं हे सगळं मान्य, पण एकाने अति त्याच्या तरंग उठून लहरी बाहेर आल्या आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयानं त्याच्या भावना व्यक्त केल्या. महाराज आम्हाच ती संगती आहे, तुम्ही एकटे जाऊ नका, तुम्ही चाललाय 10 संरक्षक आहेत, बॉडीगार्ड आहेत तुमचे, पण तुमच्याबरोबर आम्हाला बरोबर आहे, तुमच्याबरोबर आम्हाला असणं असं भरावं वाटतं, आम्हाला बरं म्हणजे तुमच्याबरोबर असावं हे वाटतं. शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही, जे ठरले तेच सांगण्यात येईल, ज्याचे जे काम दिले त्याने ते पार पाडावे. लक्षात ठेवले पाहिजे वाक्य काय आमचे, जेवढे ठरले तेवढेच बरोबर येतील. आमच्या संघात कोण येणार? 10 ठरले, अंगरक्षक ठरले, तेवढेच येतील. बाकी ज्याला जे काम दिलंय त्यानं ते करीत राहा. काम लहान आहे का मोठा विचार कधी करायचा नाही, काम काम आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला तोही एक आदर्श आहे, ते करत राहा. आम्ही अफजलखानाला भेटू, त्याचं पारिपत्य करूच, पण कदाचित दुर्दैवानं आमचा तिथं काही बरं वाईट झालं तर संभाजीराजांना गादीवर बसवा आणि नेताजी पालकरांच्या हुकमतीखाली झुंज करा. हे शिवाजी महाराज आहे. प्रत्येक गोष्टीचा उलटा सुलटा, ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन असं ते चालतात. गेलेल्या ठिकाणी ही योजना यशस्वी नाही झाली तर दुसरी नाही झाली तर तिसरी आधीच तयार आहे. हे राज्य सांभाळा, हा ध्वज सांभाळा, हा शिवाजी महाराजांचा शब्द आहे. मी तर करतोच आहे, पण कदाचित काळ आला तर मग तुम्ही केलं पाहिजे, दुसऱ्याने उभारलं पाहिजे. तुम्हाला कसं काय सांगताय? काय चरित्रात शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि ते करून दाखवलं. तानाजी मालुसरे यांच्या बरोबर उदयभान राठोडाचं शिवमोगडाच्या मुक्तीसाठी जे काही युद्ध झालं त्यात तानाजी मालुसरे दुर्दैवाने पडले आणि बाकीचे सगळे मराठ मंडळी मावळे पळत सुटले आणि सूर्याजी आडवा उभा राहिला. तानाजीची जागा त्याने घेतली. अरे इथं तानाजीराव मरून पडले, त्यांचं उपट फेडाय सोडून पळून कुठं जातात? आपल्याला काम करायचं ते एकटं तानाजी मालुसऱ्यासाठी नाही, हे स्वराज्यासाठी करायचं, हे धर्माचं काम आहे, उभारलं पाहिजे, हे राजाचं काम आहे, हे देशाचं काम आहे, देश मुक्त करायचा आहे कोणाच्या चंगुलातून, ते तुम्हाला करायचं आहे. तानाजी पडला म्हणून थांबता काय? आडवं उभं राहा. आणि सूर्याजीनं ते केलं. तानाजीची जागा सूर्याजीने भरून काढली. लक्षात ठेवा, एक पडला तर दुसरा उभारला पाहिजे, दुसरा पडला तर तिसरा उभारला पाहिजे. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, पण शिवाजी महाराज आग्र्याला गेले म्हणजे स्वराज्याचं काम बंद नाही पडलं, कैदेत पडले औरंगजेबाच्या, पण थांबलं नाही, काम चालूच आहे. उलट शिवाजी महाराज परत आले तर स्वराज्यात वाढ झालेली होती. 2 किल्ले स्वराज्यात आलेले वाढलेले, जिजाऊसाहेबांनी किल्ला घेत नाही. म्हणजे स्वराज्याचं काम कोणासाठी थांबता नाही कामा. आपल्या वारकऱ्यांचा आदर्श तो आहे. तुकाराम महाराज आदर्श आहे, ज्ञानेश्वर महाराज आदर्श आहे. कीर्तनकार नाही आला, भजनाचा प्रवचनकार काय विणेकरी नाही आला, पकवाजा नाही आला, दुसरा तिसरा चौथा ज्याला येत नाही तरी सुद्धा साधिका होईना साथ देणार. हे जरी मधुर काय स्वर तरी त्याला उभारलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मंगलाचरणाचा अर्थ त्या अर्थाने आपण व्यक्त केला. विघ्नहरण
कुठलंही विघ्न आलं तर ते विघ्न नाश पावतं, आपल्या कार्याची पूर्ती होते. हे मंगलाचरणाचा विषय आहे किंवा मंगलाचरणाचा उद्देश आहे. दुसरा मंगलाचरणाचा उद्देश आहे कार्यपूर्ती. आता विघ्न गेलं पण कार्य पूर्णत्वाला जाणं हे मंगलाचरणाचा उद्देश आहे, म्हणून मंगलाचरण करावं. त्यात सफलता प्राप्त होते. परत शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो, अजून 2 उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ साहेबांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, सुरुवात केली पुण्यापासून. पुण्याचं पहिलं जे बेंगरुळ रूप होतं, जे नाश केलं होतं, पुढं संपवलं होतं, जिथं गाढवाचा नांगर फिरवला होता, तो आता बदलायचा आहे. आता इथं वस्ती घालायची आहे, आता इथं शेती करायची आहे. मग काय केलं पाहिजे? सुरुवात केली पाहिजे. पण कशी? डायरेक्ट सुरुवात नाही. मग मंगलाचरणाला सुरुवात झाली पाहिजे. पुण्याची वस्ती उभारायची आहे तर काय केलं पाहिजे? जिजाऊ साहेबांनी गणपती पाहिजे म्हटल्या. गणपती पाहिजे, लक्षात ठेवा. गावात शोधून आणला. विनायक भट ठकाराच्या भेडाच्या भिंतीत एका पन्हाळ्यात गणपती होता. गाव पडलं तरी तो गणपती शिल्लक राहिला होता. त्याची प्रतिष्ठापना पहिल्यांदा केली आणि मग पुण्याच्या वस्तीला उभारण्याला आरंभ केला. शिवाजी महाराजांनी केलेलं हे पहिलं काम. मंगलाचरण, ज्याच्या स्वराज्याचं मंगलाचरण म्हणता येण्यासारखं आहे, ते हे मंगलाचरण. शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी अनेक आक्षेप येतात बरं का आपल्याला. शिवाजी महाराजांनी केव्हा देव पूजलाय? शिवाजी महाराजांनी कुठं गणपतीचं पूजन केलंय? शिवाजी महाराजांनी केव्हा आरंभ केलाय? मी 3 उदाहरणं लगेच सांगतो. पहिलं हे बालपणी जिजाऊ साहेबांनी पहिल्यांदा केलं ते मंगलाचरण, गणपतीच्या पूजेनं पुण्याची उभारणी केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरंभी या गणपतीची स्थापना केली. गणपतीच्या पूजेसाठी, दुर्वा वाहण्यासाठी, गणपतीला फुलं वाहण्यासाठी जमीन लावून दिली. ते पत्र अस्तित्वात आहे. शिवाजी महाराजांनी दुसरी गोष्ट केली. स्वराज्याच्या सुरुवातीच्याच काळात ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या नित्यपूजेला तुळशी फुलासाठी जमीन लावून दिलेली आहे. माहित नाही आम्हाला, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी जमीन लावून दिली ज्ञानेश्वर माऊलीची नित्यपूजा व्हावी म्हणून. मंगलाचरण आहे, दुसरं काय? स्वराज्य निर्मितीच्या या कामात देवाचा आणि संतांचा आशीर्वाद असावा म्हणून शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. राजगड किल्ल्याला 3 माचे आहेत. कुणी पाहिलं असेल तर माहित नाही, पण ऐकून माहित असेल तर ठीक आहे. राजगड किल्ला शिवाजी महाराजांचा आहे माहिती आहे. पण या किल्ल्याला 3 माचे आहेत, 3 उपत्यका आहेत, 3 बाजूला 3 मोठे मोठे डोंगराचे तुकडे आहेत. यातली एक माची सुवेळा, दुसरी संजीवनी, तिसरी पद्मावती. 3 नाव आहे. पद्मावती माचीवर शिवाजी महाराजांचा राहण्याचा वाडा होता आणि पद्मावती देवीचं देऊळ होतं, म्हणून त्याला पद्मावती माची म्हणतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय धरून सांगितलेला आहे. दुसरी माची ती सुवेळा आहे. का? वेळ पाहून निर्माण केली. सुरुवात मुहूर्त पाहून केला. मग काय केलं? सुवेळा माचीच्या सुरुवातीच्या बांधकामातच गणपतीची पूजा केली. आजही तो गणपती त्या माचीच्या बांधकामात आहे. नारायण महाराज पाहून आलेले आहे. मी पण पाहिला, खूप वेळा गेला. शिवाजी महाराजांनी गणपतीची पूजा करून आरंभ केलेला आहे. आणि तिसरं ठाणतो किल्ले सिंधुदुर्ग. शिवाजी महाराजांनी पाण्यातला किल्ला पहिल्यांदा बांधला. तो किल्ला बांधताना पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी पूजा केली. कशाची? गणपतीची पूजा केली. मोरयाचा धोंडा असंच तिचं नाव आहे. त्या धोंड्यावर गणपती कोरला आणि पूजा केली, सुरुवात केली. ती मोरयाचा धोंडा. तिथं विष्णूचं पद, गणपती, काही शुभचिन्ह कोरली आणि त्याची पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी पूजा केली. सिंधुदुर्ग निर्माण झाला. नुसतं सिंधुदुर्ग किल्ला नाही, मराठ्यांचं आरमार निर्माण झालं. आणि तिथून झालेलं आरमार सगळ्या जगाला भारी ठरलं. खूप उदाहरणं सांगता येतील. खूप आरमार कसं भारी ठरलं. अनेकांचे आरमार बंद पडले. मराठ्यांचे आरमार पाहून, शिड पाहून, गलबत पाहून, भगवे झेंडे पाहून इतरांची गलबत पळून गेली. शिवाजी महाराजांनी घातलेला आहे. म्हणजे कार्याची पूर्ती आजही आमच्या आरमारावर, म्हणजे भारत सरकारच्या आरमारावर नुकतंच 2-4 वर्षाखाली आमचा जो झेंडा आहे त्याच्यावरती शिवाजी महाराजांचं चिन्ह अंकित केले गेलेलं आहे. लक्षात ठेवा. आरमार यशस्वी व्हायचं असेल तर शिवाजी महाराज पाहिले पाहिजेत, हा त्यातला अर्थ आहे. मंगलाचरणाचा उद्देश अजून काय? आशीर्वाद. देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मग अशी आपण तुकोबरायांच्या विषयानं विचार केला तेव्हा काय आहे?
समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहून जी मागणी केली आहे की माझी म्हणजे आशीर्वाद द्यावा आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझ्या कुठं माझं फक्त भगवंताच्या चरणी त्याने आशीर्वाद द्यावा ही मागणं आहे, ती आशीर्वादाची पूर्ती होती. आपली विनम्रता भगवंताच्या चरणी दर्शवणं म्हणजेही यातला एक उद्देश आहे. आदर संतांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी, कारण श्रोते सुद्धा काही येडे गबाळे नसतात, तेही विद्वान असतात. कितीतरी उदाहरणं त्यातली लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक वक्ते पंढरपुरात येतात, व्याख्यानं देतात किंवा कीर्तनं करतात आणि त्यांना असं वाटतं इतर गावातल्या ठिकाणी, काही सगळ्याच गावात तसे लोक असतात असं म्हणत नाही. गावातले सर्वसामान्य लहानशे लोक सुद्धा बहुश्रुत असतात, खूप ऐकलेलं असतं, खूप ज्ञान असतं. कदाचित कित्येक वेळा ते वक्त्यापेक्षा जास्त असतात. फक्त वक्त्याची मर्यादा सांभाळून ते लोक ऐकत असतात. श्रोते सुद्धा विद्वान असतात, सामान्य श्रोते नसतात. आता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत होते तेव्हा श्रोतेमध्ये निवृत्तीनाथ होते, काय सामान्य होते? श्रोतेमध्ये सोपान काका होते, मुक्ताबाई होती. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी संसाराचा त्याग करून ताटी लावून बसली तेव्हा त्यांना उपदेश करणारी मुक्ताई तिथं आहे. मग त्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी विनम्रता दर्शवणं म्हणजे यातला उद्देश आहे मंगलाचरणातला. मी बोलतोय ना हे तुम्हाला, तुम्ही म्हणाल हे आता शिवचरित्र आहे, बरोबर आहे, पण हे तुम्ही कधी कीर्तन प्रवचन कराल, तुम्हाला कधी जेव्हा मंगलाचरणाचा विषय मांडणार येईल तेव्हा हे उपयुक्त आहे या अर्थाने विचारतात. समच्चर म्हणजे आपलं संप्रदाय चालवणं ही मंगलाचरणाची उद्देशातला एक अजून एक भाग काय आहे. पूर्वसूरींनी सगळ्यांनी जे येत वडील जे जे आचरती ते आचू धर्म दया नाम धर्म ठेवी, त्याला धर्म म्हणायचं. म्हणजे जे वडिलांनी केलंय ते आपण करणं त्याला म्हणायचं संप्रदाय चालवणं किंवा पद्धत आहे ती पुढे चालवणं. ते सोडून नवी वाट ओळखत बसणं दरवेळेस वेळेपणा आहे. कारण बापाच्या खांद्यावर बसून पोरांनी जग बघायचं असतं. बाप याचा अर्थ वडील नाही. लहान लेकराला खांद्यावर घेतलं की लांबचं दिसतं, म्हणजे तिथनं पुढे चालायची तुझी टप्पा मर्यादा होऊ शकते. त्याला म्हणायचं वडिलांनी जे केलंय ते आपण करीत राहणं या अर्थाने त्याला पुढे जाणं महत्वाचं आहे. माऊलींनी लिहिली आहे म्हणजे आता मी त्या अर्थाने बोलतो. जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला किंवा अन्य काही संपदा ग्रंथ संपदा वाङ्मय निर्माण केलं, प्रत्येक वेळी त्यांनी मंगलाचरण केलंय. तुकोबारायांनी केलंय, नाथ महाराजांनी केलंय, रामदास स्वामींनी केलंय, कुणी नाही केलंय, सगळ्यांनी केलं. पण या प्रत्येकाच्या मंगलाचरणात त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे वेगळे वेगळे गोष्टी आहेत. माऊलींच्या मंगलाचरणात अत्यंत भावपूर्ण आहे आणि तत्वज्ञानाचं परिपूर्णता आहे. ओम नमो जी आद्या वेद नम्रता आहे, भाव आहे, वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या हा देवा तूच गणेशी. गणपती आहे पण कोणचा आहे? पांडुरंग एकटोच गणपती. देवा तूच गणेशी, सकल मती प्रकाशू, जी मती देणारा सगळे आहे तो तू आहे. गणपतीचं सुद्धा रूप कुठेच पाहिलं? पांडुरंगात. नाथांचं आहे ते भक्तिरस पूर्ण आहे, सगळीच उदाहरणं सांगत बसत नाही. तुकोबारायांचं आहे गुरुस्तवन आणि विठ्ठल भक्ती. तुकोबारायांच्या मंगलाचरणात ओतप्रोत म्हणून आपल्याला सापडतं. सुरुवात समचर वारंवार तेच येते. समचरण दृष्टी विटेवरी साजे किंवा रूप पाहता आलोचनी किंवा सुंदरते ध्यान. रूप पाहता आलोचनी माऊलींचं आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटा. भगवंताचं रूप किती साकलं त्या की इतक्या कमी शब्दात एवढं रूप सांगणं अशक्य आहे. कसं काय तुकोबाराने सांगितलं? कारण वेदांना आणि सहस्त्र तोंड असणाऱ्या काय म्हणायचं त्याला शेषाला सुद्धा त्याची स्तुती करताना जिभेचे दोन तुकडे नाही. तुकोबाराने अवघ्या शब्दात सुंदरते ध्यान वे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर. प्रत्येकाचा पद छेद अन्वय करून अर्थ साकल्य मागचं सांगायचं म्हणलं तर सुंदरते ध्यानावर 4 महिने जातील. सगळ्यांचं असं आहे. आणि यात प्रकार पण आहे. प्रकार कोणचे आहेत? पहिला नमस्कारात्मक आहे, वंदन आहे. दुसरा आशीर्वादात्मक आहे, मला या तुम्ही आशीर्वाद द्या, आपण तेच आत्ता केलंय. तिसरा वस्तू निर्देशात्मक आहे,
म्हणजे वंदन जसं करायचं तसं आशीर्वाद मागायचा. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया आशीर्वाद आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात हे मागणी आहे. आशीर्वाद मागायचा. त्याला जे पाहिजे ते देवा द्या या अर्थाने विचार केला. आणि सगळ्यात शेवट आहे तो वस्तू निर्देशात्मक आहे. आपलं जे आता केलेलं मंगळाचरण आहे ते वस्तू निर्देशात्मक आहे. नायकाचं वर्णन करणार आहे. काय आहे? मी छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र सांगतोय, तुम्ही ऐकायला या भाग. पण काय आहे? नायक सांगितले. आणि मग प्रत्येकाचा विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गुंपला. कुणी कशाला या, कुणी कशाला या, ज्याच्या विषयाने त्यातही या. काय या? शिवाजी राजाचं चरित्र महाराष्ट्र रसात गातोय. नवरस जे आहे तेही या, पण महाराष्ट्र रस हा वेगळा रस आहे. अनेक अर्थाने त्याचा विचार इथं व्यक्त केला आहे. ते चरित्र आपल्याला आजपासून ऐकायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य थांबा, उपस्थित राहू, चालत राहील. उद्याच्याला जसं मंगलाचरण झालं आज, तसं शिवचरित्रच का ऐकायचं? शिवाजी महाराजच का? या राष्ट्रात अनेकांची चरित्र वैभवशाली आहेत किंवा अनेक अर्थाने विचार करण्यासारखी आहे. ज्ञानेश्वर महाराज चरित्र आपण ऐकतो, तुकाराम महाराज चरित्र ऐकतो. वारकरी असूनही शिवचरित्र का याचाही विचार करू. शिवचरित्र का याचा विचार करू. त्याचे 4 विभाग आहेत. वैयक्तिक उन्नतीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी, आध्यात्मिक गोष्टीत शिवाजी महाराज काय आपल्याला आपण आध्यात्मिक मार्गी माणसं आहोत, वारकरी आहोत म्हणून कळले पाहिजेत. आणि राष्ट्राचं उत्थान घडवणं हे वारकरी म्हणून, नुसतंच वारकरी नाही तर प्रबोधनकार म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा शिवचरित्र किती मोलाचं आहे याचा विचार आपण उद्या करू. आज इथंच थांबू. वेळ बरोबर झालेली आहे. 9:15 झाले. थोडंसं पुढे गेलो आपण, पण उद्या बरोबर 8:15 ते 9:15 या वेळेत आपलं चालेल. असंच बसू आणि पुढं अजून पुढे येणार असतील तर या म्हणून सांगा तुमच्या परिचितात, इतर लोकात. त्यामुळं बाकीचा भाग उद्या. कुंडली तो देवा श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय.